प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वांना अभिवादन करतो। आज सकाळी फेथ बायबल स्कूल पुणे या ठिकाणी देवाच्या वचनामधून 5 पदरी सेवा या विषयावर बोलण्यासाठी मला निमंत्रित केलं। पाटील सर, शेखर मॅडम आणि तुम्हा सर्व प्रियजनांचे मी प्रभूमध्ये आभार मानतो। विषय खूप मोठा आहे आणि 4 सत्रामध्ये घ्यायचा आहे। तुमच्या हातामध्ये बायबल आहे? ओके, चला बायबल पकडा। ओके, मला दिसू द्या, दिसू द्या। नाही, बंद बायबल उंच करा, माझ्या पाठीमागे म्हणा मोठ्यानं उंच, जोपर्यंत मी म्हणत नाही उंच असेल उंच। हा, तलवार दिसली पाहिजे। रेडी? प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख हा सद्बोध, दोष दाखवणं, सुधारणूक आणि नीती शिक्षण ह्याकरिता उपयोगाचा आहे। आमेन। देवाचं वचन आम्हाला सद्बोध देतं, दोष दाखवतं, सुधारणूक करतं आणि नीती शिक्षण। कशासाठी माहिती आहे का? जर तुम्ही 2 तिमोथी 3 अध्याय 16 आणि 17 वचन वाचलं, यासाठी की देवाचा माणूस सगळ्या गोष्टीमध्ये तरबेज झाला पाहिजे आणि प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हायला पाहिजे। मी आज तुमच्याशी बोलणार आहे ना, ते पुढच्या काही गोष्टीवर बोलणार आहे। मी तुम्हाला थोडीशी रूपरेषा सांगतो। मी 5 पदरी सेवा म्हणजे काय याविषयी बोलणार आहे। 5 पदरी सेवा कशा प्रकारे आम्हाला समजून घेता येईल याविषयी मी बोलणार आहे। असे समजणार आहात की आयुष्यात कधी विसरणार नाही। ओके, त्यानंतर 5 पदरी सेवेमधले जे अपोस्टल्स, ज्याला आम्ही काय म्हणतो, प्रेषित म्हणतो, त्या प्रेषितांविषयी बोलणार आहे। बायबल मधले प्रेषित, त्यानंतर नवीन करारामधले प्रेषितांचे प्रकार हे मी तुम्हाला सांगणार आहे। प्रेषितांचे गुणधर्म काय असतात हे आपण पाहणार आहोत। त्यानंतर आपण दुसऱ्या गोष्टीकडे वळणार आणि ते म्हणजे प्रॉफिट्स। प्रॉफिट्सला काय म्हणतात? भविष्यवक्ता किंवा आणखी एक शब्द आहे संदेष्टा। मग जुन्या करारातले संदेष्टे, नवीन करारातले संदेष्टे, काय फरक आहे का? डिफरन्स। आणि मग संदेष्टे म्हटल्यावर बायबलमध्ये एक शब्द प्रयोग आहे, खोटे संदेष्टे। याविषयी आपण पाहणार आहोत। मग तिसऱ्या घटकाकडे आपण वळणार आणि ते म्हणजे सुवार्तिक, शुभवर्तमान प्रसार करणारे, सुवार्थ आणणारे। आणि त्यानंतर पालक आणि जमलं तर थोडंफार शिक्षण। हा, जमलं तर थोडंफार का म्हटलो मी तुम्हाला कळेल ते। त्यानंतर जर वेळ मिळाला तर आम्ही आणखी पुढच्या गोष्टी पाहणार आहोत की आज 5 पदरी सेवा ही रिलेव्हंट आहे का, संयुक्तिक आहे का, योग्य आहे का, आवश्यक आहे का, गरजेची आहे का। आणि सरतेशेवटी आपण समारोप करताना जर वेळ मिळाला तर एक चाचणी घेणार आहोत। चाचणी म्हणजे परीक्षा नाही, एक क्वेश्चनेअर मी तुम्हाला देईल आणि त्यामधून तुमचं कॉलिंग काय हे तुम्हाला शोधण्यासाठी मदत होईल। चालेल का? आवडेल? 5 पदरी सेवा, एफिसकरास पत्र 4 अध्याय 11 वचन, कधीच विसरायचं नाही। आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्थी, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले। व्हेरी गुड। यासाठी की त्यांनी पवित्र जनांना सेवेचं कार्य करता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे। देवाच्या पुत्रावरील विश्वासाचा व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाचा परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत प्रौढ मनुष्याप्रत ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा वृद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहोचू तोपर्यंत दिले। यासाठी की आपण त्यापुढे बाळांसारखं असू नये, म्हणजे माणसाच्या धूर्तपणाने भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने प्रत्येक शिकवण रूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये,
तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याचा सर्व प्रकारे वाढावे. त्याचा पासून पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याचा योग्य संबंध शरीराची जुळवणूक व जमाव होत असते आणि प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाने कार्य करत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेते. आमेन. काय होतं की पुष्कळ वेळेला आपण फक्त एकच वचन वाचतो, त्याचं एक्सप्लेनेशन पुढे असतं, त्याचं संदर्भ त्याच्या आधी दिलेला असतो आणि नेमकं आपण ते वाचत नाही आणि मग आम्हाला पाहिजे तो अर्थ पाहिजे तसा समजत नाही. जो मूळ लेखकाला प्रेरित आहे, जो त्याला आम्हाला सांगायचं आहे, देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेनं त्यांनी हे वचन लिहिलेलं आहे. 5 पदरी सेवा काय आहे? 5 पदरी सेवेची संकल्पना मी तुम्हाला सांगितलं की संत पौलाने इफिसीतल्या लिहिलेल्या मंडळीच्या पत्रामध्ये 4थ्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते. त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमले. ओके, डिसायपल आहे ना? प्रीच अँड टीच, टीच अँड प्रीच. पाठ पाहिजे हे वचन. ओके, काय पाहिजे? हा, पाठ करायचं. इफिस 4था अध्याय जर आधी वाचले 7, 8, 9, 10 तर प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी त्यानेच म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने. कोणी? क्लिअर आहे? त्याने म्हणजे कोणी? कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक आणि कोणी. अच्छा, कोण कोण दिले? ओके, लक्षात राहायला शॉर्ट फॉर्म वापरा, काही करा, काही करा, पण लक्षात ठेवायचं. ते मेघधनुष्याचे रंग लक्षात ठेवताना काय करता? हा, रंग कसे लक्षात ठेवता? हा, ताना पी. कोणी सांगितलं का शॉर्ट फॉर्म वापरा? मग तसेच प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक, शिक्षक शॉर्ट मध्ये लिहून घ्या, पाठ करून टाका. इंग्लिश असेल, मराठी असेल. ओके, कोणी दिले? येशू ख्रिस्ताने दिले. कोण कोण दिले? प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक. ऑर्डर चुकवायची नाही. बघा, हा, आता ना इकडे लक्ष द्या. देवाच्या वचनामध्ये ऑर्डरला फार महत्व आहे, क्रमाला फार महत्व आहे. क्रम चुकवायचा नाही. फक्त ह्यातलाच नाही, कुठली पण गोष्ट असेल, फार गोष्टी देवाच्या वचनामध्ये क्रमानेच काही जर मांडलेले असतील. बघा, देवाच्या वचनातून काही जर काढून घेतलं, काही ऍड केलं आपल्या मनाप्रमाणे, तर ते फार वाईट आहे. कारण एक जण आहे, तो त्यातून काहीतरी काढून घेतो, त्यात काहीतरी घालतो किंवा मिक्स करतो. आपण ते तिन्ही पण करायचं नाही, कारण आपला नाही तो रोल. तो रोल कुणाचा आहे तुम्हाला माहिती आहे ना? सकाळी सकाळी नाव नाही घेत. बर, त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक, कोणी शिक्षक दिले. कुणाला दिले? व्हेरी गुड, मंडळीला दिले. मग सकाळी सकाळी आता पुढचे 5 तास आपण एकत्र असणार आहे, तर तुमच्या डोक्यासाठी एक खुराक म्हणून एक प्रश्न टाकतो. मंडळीने घेतले का? त्याने दिले. कोणी? येशू ख्रिस्ताने. प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक. बरोबर. एक प्रश्न तुमच्यासाठी टाकला. काय? मंडळीने घेतले. कशासाठी दिले? कशासाठी दिले? तर पुढचं वचन सांगतं ते ह्यासाठी की. आता नीट ऐका बरं, कारण आहे देण्यामागचं. ते ह्यासाठी की त्यांनी म्हणजे कोणी? ह्या 5 लोकांनी, प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, शिक्षक, यांनी पवित्र जनांना. कुणाला? पवित्र जन कुणाला म्हटलंय बायबल मध्ये? नवीन करारामध्ये पवित्र जन चर्चला म्हटलंय, मंडळीला म्हटलंय, ख्रिस्ताच्या शरीराला म्हटलंय. संतगण, पवित्र जन म्हणजे मंडळी कोण आहे? संतगण आहे, पवित्र गण. ओके, पवित्र जन आहे. आता त्यांनी म्हणजे कोणी? त्या 5 जणांनी, म्हणजे 5 जणांच्या गटाने पवित्र जनांना. कुणाला? मंडळी.
सेवेच्या कार्याकरता. कशासाठी? एवढंच जंप मारतो मी पुढं. तयार करावे. बरं का? जंप मारून पुढे सांगतो की तयार करावे. कोणी तयार करायचंय? कोणाला? कशासाठी? म्हणजे सेवेचं कार्य कुणाचं आहे? मंडळींचं. आता कोण करतंय? दॅट मीन्स बायबल मध्ये एक लिहिलेलं आहे आणि ऍक्च्युअल मध्ये आम्ही याच्यामध्ये जे लिहिले त्याच्यापेक्षा विपरीत करत आहे. व्हेरी सिरियस. आणि म्हणून आम्हाला कोण काय सांगतं आणि कोण काय शिकवतं त्याप्रमाणे नाही, तर देव त्याच्या वचनामध्ये आम्हाला काय सांगतो त्याप्रमाणे चालायचं. आणि त्याच्यासाठी देवाच्या लोकांना तुम्ही स्वतः बायबलचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आमच्यासारखे फॅसिलिटेट करतात, तुम्हाला उद्युक्त करतील बायबल वाचायला. आमचं कामच आहे चाळी मारून द्यायचं, तुम्ही शोधायचं. बिरियातले लोक तसंच करत होते. जर तुम्ही प्रेषित मध्ये पाहिलं 11:17 मध्ये, तर थेसलोनिकातल्या लोकांपेक्षा बिरियातले लोक मोठ्या मनाचे होते. मोठ्या मनाचे म्हणजे आपल्याकडे वाटतं पाहुणचार करणारे. त्याच्यात तसं नाही लिहिलं. दे वर ऑफ नोबल हार्ट इन द सेन्स ते मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार करतात. जे लोक मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार करतात त्यांना बायबलमध्ये मोठ्या मनाचे. बायबलची डेफिनेशन वेगळी, आमची वेगळी आहे. व्हॉट टू डू, काय करायचं ते काय करायचे. बिरुयातले लोक सांगितलेल्या गोष्टी तशाच आहेत की नाही हे जाऊन घरी शास्त्रात दररोज शोध नाही, दररोज शोध घ्यायचे. दररोज. जर तुम्हाला देवाच्या वचनामध्ये वाढायचं ना, तर तुम्हाला देवाच्या वचनाचा अभ्यास करावा लागेल, दररोज करावा लागेल. म्हणून तर सांगितलं ना, हे जे वचन आहे ते काय सांगितलं यहोशुआ 1:8 मध्ये, डे अँड नाईट, रात्रंदिवस त्याच्यावर आम्हाला पाठ आहे, पण कृतीत नाही आहे. प्रत्येकाने स्वतःला सांगायचं की डू आय डू दॅट. कदाचित माझं पाठ असेल, तुझ्या जवळ आहे, त्याविषयी काय कर. केलं तर कुठे असाल तू. एफिस 4:11-12-13 मध्ये लिहिलंय की ते ह्यासाठी की त्यांनी, म्हणजे कळालं का आता ह्या लोकांचं काम काय, त्यांनी पवित्र जनांना सेवेच्या कार्याकरता, हॅलो, अरे सेवेच्या कार्याकरता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता सिद्ध करावे. आता मला सांगा, यांचं काम यांनी केलं तर बायबल प्रमाणे ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्ण होणार आहे का? म्हणजे काहीतरी घोटाळा आहे. म्हणजे बेसिकच चुकलं की नाही. हॅलो, पवित्र जनांना सेवेच्या कार्याकरता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधीच्या परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्व प्रत नेण्याकरता. म्हणजे लहान मुलं नाही राहिले पाहिजे, प्रौढ मनुष्यासारखे होतील त्या वृद्धीच्या मर्यादेपर्यंत. म्हणजे आता इथपर्यंत जेवढी हाईट वाढायला पाहिजे वाढली, आता याच्यापेक्षा नाही वाढू शकत. तिथपर्यंत सगळेजण जाऊन पोहोचतील तोपर्यंत दिलंय. पोहोचले का सगळेजण? नाही ना. कोणी दिले? कोण कोण दिले? प्रेषित, संदेशदार, सुवार्थी, पाळक, शिक्षक. कशासाठी दिले? सेवेच्या कार्याकरता. कुणाला तयार करायचंय यांनी? यांनी कुणाला तयार करायचंय? मंडळीला, पवित्र जनांना, मंडळीला. मग रचना कुणाची पूर्ण होणार आहे? ख्रिस्ताच्या शरीराची. आणि यांनी जर त्यांना तयार नाही केलं तर, सेवेच्या कार्याकरता तयार नाही केलं तर पूर्ण होईल का? तयार होईल का? पुन्हा पुन्हा विचारतो बरं का. कुठपर्यंत दिले की त्या लेवल पर्यंत परिपूर्ण ज्ञानापर्यंत जोपर्यंत आम्ही पोहोचत नाही तोपर्यंत दिलेला आहे. मग आता सांगा, मंडळीला त्या लोकांची गरज आहे की नाही? समजा त्यातला एक नसला
किंवा एकापेक्षा जास्त नसले तर मंडळीचे ज्ञानापर्यंत ते पोचतील का, परिपूर्ण होतील का, किंवा सेवेसाठी तयार होतील का? सांगतो उदाहरण सांगतो. हे ज्या वेळेला घर बांधलं ना तर शेखर अंकलने जागा बघितली बरं का, आणि जागा बघितली सुंदर आहे. मग आता प्लॅन बनवायचा. मग त्यांचे एक ओळखीचे मित्र आहेत, काल्पनिक. मग त्यांचे एक ओळखीचे मित्र आहेत, तर त्यांना ते भेटले. अरे तू माझा खूप क्लोज मित्र आहे, फार जवळचा आहेस, एक काम कर, तू माझ्यासाठी प्लॅन बनवून दे. अरे मी कसं बनवणार, मी आर्किटेक्ट नाही आहे, तू बनव, माझा तुझ्यावर भरोसा आहे, तू माझा क्लोज मित्र आहे. बनवला मित्राने. मग एक काम कर ना, आता तू, माझा तुझ्यावर खूप भरोसा आहे, मला तू खूप आवडतो, तू एक काम कर, तूच पाया खणून दे, भिंती पण बांधून दे. अरे मी कसं काय, नाही देव, तू माझं, आय लाईक यू, मला तू आवडतोस, जवळच आहेस, बांधलं का? आता एवढं केलंस ना तर मग एक काम कर ना, प्लास्टर पण करून दे, इंटेरियर आणि पेंटिंग पण तूच कर. अरे मी कसं काय करू, मी इंटेरियर डिझायनर नाही, अरे पण मी सांगितलं ना, तू माझा क्लोज आहे, मला आवडतो, आणि बरं आहे तू असला माझ्या बरोबर, तूच करून दे. केलं. एक काम कर, आता काय राहिलं, इलेक्ट्रिकलचं वायरिंग राहिलं, नंतर नळाचं फिटिंग करणं, एवढं काय फरक पडतो, प्लंबिंग, किती सुंदर घर होईल ना, किती छान टिकेल ना. नाही काय बोल, का बोल, हा पण मला आवडतं. ही इज नॉट एक्सपर्ट इन दॅट, राईट. त्याच्यासाठी आर्किटेक्ट वेगळे, बिल्डर वेगळे, प्लास्टर करणारे सुतार वेगळे आहेत, इलेक्ट्रिशियन वेगळे आहेत, प्लंबर वेगळे आहेत, डिझायनर, डेकोरेटर वेगळे आहेत. एवढंच काय ना, उद्घाटनच्या दिवशी ते सगळे डेकोरेशन करणारे ते पण वेगळे आहेत. सगळे एकानेच केलं तर घोटाळा होईल ना. इमारत टिकल का एवढं वर्ष? किती वर्ष झाले? 44 डबल 4 टिकल काय इमारत 40 वर्ष अँड बियॉन्ड. आज काय होतं? समजतंय का? मी टीचर आहे, ओके, समजतंय का? देवाच्या लोकांना बेसिक स्ट्रक्चर मध्ये जर चूक असली ना, सगळाच घोटाळा होणार आहे, सगळाच घोटाळा होणार आहे. आणि म्हणून आम्हाला बायबलकडे वळण्याची गरज आहे. पवित्र जनांना सेवेच्या कार्यकरता, ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता प्रौढ मनुष्याप्रत जाऊन ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल तोपर्यंत दिलेला आहे. पण जर एकाच माणसाने किंवा 2 माणसाने बाकीचे सगळे रोल खेळले तर तुम्ही तयार होणार आहे का सेवेच्या कार्याला? आज अशी परिस्थिती, पॅथेटिक सिच्युएशन का आहे? कारण आम्ही बिल्डर, प्लंबरला रेकग्नाइज नाही करत, इलेक्ट्रिशियनला रेकग्नाइज नाही करत, आम्ही पेंटरला रेकग्नाइज नाही करत. मी म्हणतो मी बिल्डर आहे, सगळे काम मीच करणार, आणि तुम्ही पण म्हणता नाही तुम्हीच करा, तुम्ही आम्हाला आवडता. हा फॅक्ट आहे, फॅक्ट आहे. इट्स बोथ वे, इट इज करेक्ट. दोन्ही बाजूनी आहे. का असं काय आहे देवाच्या लोकांनो? कारण आम्हाला देवाच्या वचनाचा नाही. आणि वर्षे 4:6 सांगतं की ज्ञानाअभावी माझ्या लोकांचा, बरं मोठ्याने सांगा, बायबल मध्ये लिहिलं वेगळं आणि आमचं समजून चालणं वेगळं आहे. याच्यापेक्षा आणखी किती सुंदर उदाहरण सांगू. Why we are at this stage? आम्ही ज्या परिस्थितीत आहोत ते का आहोत? कारण आमचं लक्ष नाही. यशया तर म्हणतो ज्ञानाअभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे, त्यातले प्रतिष्ठित उपाशी मरत आहेत. कोण? प्रतिष्ठित सुद्धा. लक्षात घ्या. इफिस 4:11 सांगतं त्यानेच कोणी प्रेषित. प्रेषित म्हणजे काय? प्रेषित म्हणजे, इकडे लक्ष द्या, पाठवलेला, सेंट वन, पाठवलेला.
ग्रीक भाषेमध्ये ज्या वेळेला नवीन करार लिहिला गेला, ग्रीक भाषेमध्ये अपोस्टोलोस, त्याचाच लॅटिन अर्थ आहे मिशनरी. मिसो या शब्दापासून आलेला. मिशनरी, सेवेकरी. म्हणजे प्रेषित आणि सेवेकरी एकच आहे. प्रेषित म्हणजे कोण? सोप्या भाषेत पाठवलेला. अपो म्हणजे अपो, ग्रीक मध्ये अपो म्हणजे दूर जाणे, आणि स्टोलस, स्टोलस म्हणजे मोहीम, वॉयेज, नाही का, एखादा प्रवास, एखादा जलप्रवास, यात्रा, याच्यावर स्टोलोस, अपोस्टोलोस, मोहिमेवर पाठवलेला. प्रेषित म्हणजे कोण? पाठवलेला. आता प्रेषित हे मंडळीसाठी दान आहे, पण तो प्रेषित स्वतः जो आहे ते पोझिशन नसून ते एक रिस्पॉन्सिबिलिटी, एक कार्यभाग आहे. ऑफिस ज्याला म्हणतो आपण. प्रेषित काय? एक कार्यभाग आहे, पद नाहीये. काय नाहीये? तो कार्याचा एक भाग आहे की त्याला ते कार्य करायचं आहे. त्यासाठी मंडळीसाठी पाठवलेलं आहे. आणि म्हणून जर तुम्हाला लक्षात राहायचं असेल प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक, शिक्षक, तर थोडा वेळ माझ्या हाताकडे लक्ष द्या. शिकलाय का कोणी हातावरून? पाच पदरी सेवा म्हणा. त्यानेच कोणी? प्रेषित. इकडे बघा, प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक हे नेमून दिले. हाताकडे बघून पाठ करायचं. आता ह्या 5 कार्यभाग जे आहेत त्या प्रत्येक कार्यभागासाठी एक बोट आहे. हे जे नाही प्रेषित, प्रेषित रिप्रेझेंट करतात, प्रेषिताचं प्रतिनिधित्व करतात. हे संदेष्टाचं, हे सुवार्तिकाचं, हे आणि हे शिक्षक. आता बघा, हा अंगठा जो आहे ना, याला टच होतं का? याला टच होतं का? याला टच होतं का? याला टच होतं का? बर. याचा अर्थ असा आहे की हा प्रेषित वेळ प्रसंगी संदेष्टाचं काम करू शकतो, सुवार्तिकाचं काम करू शकतो, पाळकाचं काम करू शकतो आणि शिक्षकाचंही काम करू शकतो. महत्वाचं आहे. एखादी वस्तू पकडायची, हातामध्ये पकडायची, तर ह्याचं गरज पडते ग्रास्पिंग साठी. चहाचा कप पकडायचा, हातामध्ये पाण्याची बाटली पकडायची, बायबल पकडायचं, ह्याची गरज पडते आपल्याला. मी म्हटलो नाही हा नसला तरी चालेल. चालेल? मी सांगितलं ना तुम्हाला, हा प्रेषिताचा प्रतीक आहे. प्रेषित, येशू ख्रिस्ताने 12 प्रेषितांची नेमणूक केली आणि त्यांना कार्य नेमून दिलं. जगभर जा, तुम्ही जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, आणि जे काही तुम्हाला मी आज्ञा पिलं ते त्यांना पाळायला शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. आमचे लोक काय करतात? तेवढंच बाहेर काढतात आणि लिहितात गॉड इज विथ अस. लिहिलं ना, युगाच्या समाप्तीवर मी तुमच्या बरोबर आहे. अरे केव्हा आहे? जर तू ते करशील तर आहे, नाही तर नाही. हॅलो, तुम्ही जाऊन म्हणजे घरात बसून, जगात जाऊन, तुम्ही जाऊन संपूर्ण जगात जाण्यासाठी पॅटर्न आहे बायबल मध्ये. ओके, येरुशलेम, यहुदिया, शमरन, आणि मग आम्हाला डायरेक्ट जायचं. अमेरिकेचाच पासपोर्ट पाहिजे, अमेरिकेचाच व्हिसा पाहिजे. हा, बीटीएस झालं ना, डीटीएस झालं ना. असं नाही. देवाच्या वचनामध्ये पॅटर्न आहे, ऑर्डर आहे, ते फॉलो करायची. तुम्ही जाऊन न जाता होईल का? आम्ही पिंपरी चिंचवडच्या बाहेर पडलो. देवाचे सेवक विल्यम केरी म्हणतात की परमेश्वराच्या साठी महान गोष्टी करा आणि परमेश्वराकडून महान गोष्टींची अपेक्षा करा. देवाच्या साठी जर काहीतरी देवाकडून एक्सपेक्टेशन करताना, तर तुम्हाला सॅक्रिफाईस नंबर 1 आहे. प्रेषितांना जावं लागेल. काय करावं लागेल?
हा शब्द माहिती आहे का तुम्हाला? काय लिहिलं मी? गॉड. या गॉडचा 2/3 पार्ट आहे ना, घरात बसून नाही, तुम्ही जाऊन काय करून, मार्क 16:15 जा जा, हेच वचन आहे ऑलमोस्ट. मग ते 28, 19, 20 तुम्ही जा, घरात बसून नाही बरं का. आजकाल नवीन पद्धत आली आहे. That is not God's will for you. येशूच्या स्वर्गारोहणानंतर आता हे काम त्यांनी करायचं होतं. प्रेषित म्हणजे पाठवलेला, प्रेषित म्हणजे दूत, मेसेंजर, तुमचा पाठवलेला. आता प्रेषित दूत म्हणजे हा पाठवलेला म्हणजे काय माहितीये का, एकाकडून दुसऱ्याकडे, म्हणजे अ कडून ब कडे, म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून किंवा व्यक्ती समूहाकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा व्यक्ती समूहाकडे पाठवलेली व्यक्ती म्हणजे प्रेषित. अ ठिकाणावरून ब ठिकाणी पाठवलेली, त्याला निघावं लागतं बरं का, बाकीचं सगळं सोडून. हॅलो, त्यानेच कोणी, प्रेषित. आणि ह्या प्रेषिताला निघावं लागतं. प्रेषितीय पाचारणामध्ये काय समाविष्ट आहे त्याचं संकेत आम्हाला अंगठा देतो. ह्याला टच करतं, ह्याला टच करतं, ह्याला टच करतं, ह्याला पण टच करतं. म्हणजे ज्याप्रमाणे अंगठा आम्हाला गोष्टी पकडून ठेवण्यासाठी सहाय्य करतो, त्याप्रमाणे प्रेषित हा पायनियर म्हणजे अग्रगामी असतो, बांधकाम करणारा असतो, लोकांना उभारणारा असतो, मंडळीची स्थापन करण्याचं कृपादान त्याला असतं. जसा अंगठा 4 बोटांना सहज स्पर्श करू शकतो, तसं प्रेषित ह्या सगळ्या इतर सेवा पण करू शकतो. आणि मंडळीची उभारणी करताना हे त्याला करावं लागतं. त्याला त्यावेळेला संदेशाचं काम पण करावं लागतं, त्याला सुवार्तिकाचं पण वेळ प्रसंगी काम करावं लागतं, पाळकाचं आणि शिक्षकाचं पण. पण प्रेषिताचं काम कंटिन्यू नसतं एका ठिकाणी. आता समजा ह्या ताईला काही निरोप घेऊन पाठवलं पाथरेसरांकडे, ती तिकडच गेली, तिकडचीच झाली, असं कसं नाही ना. निरोप दिल्यानंतर तुला परत यायचंय किंवा आणखी दुसरं काहीतरी कामगिरी तुला सोपवली जाणार आहे. प्रत्यक्षात काय होतंय, तिकडं गेलं की तिकडच राहतो. आवडलं मला, चांगलं नाही निघत बाहेर. त्यानेच कोणी प्रेषित. समजलं का तुम्हाला प्रेषितच? दुसरा बोट याला मराठीतून म्हणतात तर्जनी. ओके, तर्जनी. आता हे जे पॉइंटर, पॉइंटिंग फिंगर, हे तर्जनी हे संदेष्टाचं प्रतीक आहे. कुणाचं? संदेश. आता संदेष्ट म्हणजे काय? आजकाल संदेष्टा म्हटलं की लोकांना वाटतं पुढं काय होईल ते सांगणारा, आणि मग तसाच त्याचा उपयोग करून घेतात. जाऊन उभं राहतात. काहीतरी जोपर्यंत तो सांगत नाही तोपर्यंत त्यांचं समाधान होत नाही. ही सत्य परिस्थिती. पण लक्षात घ्या, संदेष्टे म्हणजे भविष्य सांगणारे नाही बरं का. म्हणजे नाही का ते चिठ्ठ्या पोपट जातो, आणि खूप लोक आजकाल तसा वापर करतात त्यांचा, आणि खूप लोक तसं वागतात पण. बोधवे देवाच्या वचनाप्रमाणे संदेशाला त्याच्या लोकांच्यासाठी देवाचा शब्द वाहून नेण्याचं कृपादान दिलेलं असतं. तो लोकांच्यासाठी एक दान आहे, मंडळीच्यासाठी. संदेष्टाला 2 क्वालिफिकेशन लागतात. क्वालिफिकेशन म्हटलं तर सगळ्यांचे कान तर करतात. BA पाहिजे का, LLB पाहिजे का, MA पाहिजे का, MDU पाहिजे का. आजकाल MDUचं खूप फायदा झाला. चांगली गोष्ट आहे, शिका, चांगली गोष्ट आहे. पहिली गोष्ट, देवाकडून ऐकण्याची कुवत, क्षमता. तो माणूस देवाकडून
थेट ऐकण्याच्या क्षमतेचा कुवत त्याच्याकडे आहे का? त्या क्षमतेचा आहे का? कॅन गॉड टॉक टू हिम डायरेक्टली फॉर पीपल ऑफ गॉड? देवाच्या लोकांसाठी देव दुसरं तिसरं कोणी नाही तर ह्याच्याशी बोलेल का की हे जाऊन त्यांना सांग? पहिलं क्वालिफिकेशन देवाकडून ऐकण्याची क्षमता. दुसरं क्वालिफिकेशन देवाकडून जे ऐकलंय ते लोकांना जसंच्या तसं सांगण्याची कुवत. परत एकदा संदेशासाठी 2 क्वालिफिकेशन, 2 एलिजिबिलिटी, 2 पात्रता. एक देवाकडून ऐकण्याची क्षमता किंवा कुवत आणि दुसरं देवाकडून ऐकलेलं जसंच्या तसं. अल्टर करून नाही बरं का, अरे तिला वाईट वाटेल कसं काय तसं बोलू मी नाही. पुलपिटवरून आजकाल पुष्कळ, आता मी जे बोलत आहे ना बिकॉज टीचिंग मी ते प्रिव्हिलेज घेतो की मी पुष्कळ गोष्टी बाहेर काढणाऱ्या, मी कोणावर टीका करण्यासाठी नाही परंतु देवाच्या लोकांना शिकण्यासाठी, डोळे उघडण्यासाठी. ओके, पुष्कळ वेळेला पुलपिटवरून तुम्हाला वाईट वाटेल असं हे करू नका मी बोलतो. अरे तुम्ही लोकांना शुगर कोटिंग लावून बोलता काय? बोलताना देवाच्या माणसाने सांगायला पाहिजे मी जे बोलतो तसंच आहे आणि तुम्हाला वाईट वाटतंय तर समजून घ्या की तिथं तुम्हाला सुधारण्याची गरज आहे. बघा मी तुम्हाला उदाहरण सांगतो. समजा एखादा मुलगा आहे डॉक्टरकडे गेला, मग डॉक्टर साहेब पोटात खूप दुखतं, मग डॉक्टर इथं बोल इथं दुखतं का, पहिलं आ करा हे करा ते सगळं होतं, हे इथं दुखतं का, इथं दाखवा, इथं दुखतं का, इथं नाही, इथं नाही, इथं नाही, इथं नाही, इथं नाही, इथं आ. आता इथं म्हटल्यानंतर आता डॉक्टर आ केलं ना त्याने, डॉक्टरला लक्षात येतं बरं का ह्या भागात काय असतं आणि ह्या भागात ह्याला इलाजाची गरज आहे. कारण इथं डॉक्टरने दाबलं की दुखतंय. जेव्हा तुमच्या समोर एखाद्या विषय बोलला जात असतो आणि जर त्या विषयाबद्दल तुम्हाला वाईट वाटत असतो, तुम्ही इकडे बघतात इकडे बघतात किंवा पानं चाळतात किंवा ह्याने हा विषय बदलावा असं वाटत असेल ना, समजायचं की तो तुमचा वीक पॉइंट आहे आणि त्या पॉइंटवर तुम्हाला इलाजाची गरज आहे. उदाहरण सांगतो ना, सिंपल उदाहरण सांगतो. जर पाळत ना दानाविषयी बोलत असले ना, मग आम्ही समजायचं तो आपला वीक पॉइंट आहे. म्हणजे वीक पॉइंट तिथं सोडून नाही द्यायचा, वीक पॉइंटवर इलाज आवश्यक. एक उदाहरण दिलं पुष्कळ, परंतु एकदम जवळचं उदाहरण आहे सगळ्यांच्या. देवाच्या वचनाप्रमाणे संदेशांना त्याच्या लोकांच्यासाठी देवाचा शब्द वाहून नेण्याचं कृपादान दिलेलं असतं आणि हे संदेश आहे ना, हे त्यांचं काम आहे बांधणी करणं लोकांचं, त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांना सांत्वन देणं. आता मला सांगा हे बोट काय करत? पॉइंट आउट करत, अंगुली निर्देशन करत बरं का, मराठीतून पॉइंट आउट करत. पॉइंट आउट म्हणजे हे बोट असं करू नको, चूक दाखवून देत, चूक दाखवून देत. हे बोट तिथं नाही ते दुसऱ्या पानावर काय करतात, सुधारणा. सुधारणा हे बोट काय करतात, दोष दाखवून देतं, चूक दाखवून देतं, सुधारणा सुचवतं. हे बोट तिकडून चाललं ना मी खाली, ते सर म्हणतो तिकडून नाही, तिकडून नाही, इकडून इकडून एक्झिट इकडून आहे. काय करतात, मार्ग दाखवत, चूक दाखवत, सुधारणा सुचवत, मार्ग दाखवत, दिशा दाखवत. त्या बाजूने जा म्हणजे तुम्ही निगडी चौकात जा, ह्या बाजूने गेला तर भेळ चौकात जा. काय करतात, दिशा. हे बोटाचं काम काय? हे बोट कुणाचं प्रतीक आहे? संदेश. चूक दाखवणं, सुधारणूक सुचवणं, मार्ग दाखवणं, दिशा दाखवणं. तसंच संदेशाची सेवा आहे देवाच्या लोकांना. संदेश जातो राजाकडे, राजा कसं काय चहा प्या आहे की नाही काय आम्हाला, मग आज आलो प्रार्थना करून जातो. तसं नाही, तो जातो बाहेरच थांबतो, म्हणतो ऐक देव असं असं सांगतोय, हे जर केलंच तर ठीक आहे, नाहीतर असं असं होणार आहे. राजाला राग येतो, माझ्याबद्दल असं बोलतो, पकडा रे त्याला. हा वाचा ना बायबल, हे असं बोलू नको.
नाही, मला देवाने सांगितलं ते मी बोलणार. संदेष्टा. आणि म्हणून बायबल मधले जे संदेष्टे आहेत ना, यशयापासून शेवटपर्यंत, मलाखीपर्यंत, ह्यांनी जास्तीत जास्त लोकांनी देवाकडूनचा जो संदेश सांगितला ना, तो देवाच्या लोकांना सुधारण्यासाठी ना, नाही तर काय की देवाचा न्याय आणि म्हणून सुधारा. अच्छा बघा प्रॉफिट. आणि म्हणून लक्षात घ्या, प्रॉफेसी म्हणजे तुमच्या घरात ह्या भिंतीला पिवळा रंग आहे आणि तिकडं एक घड्याळ लावलेलं, याला प्रॉफेसी नाही म्हणत बरं देवाच्या लोकांना. हा मी थेट बोलतो. त्यावेळेला तुमच्या समोर नजरेसमोर माणसं येतील डायरेक्ट, इतकं मी थेट बोलेल. ह्याला प्रॉफेसी नाही म्हणत. मला देव दाखवतोय तुला, तू चांगल्या कामाला लागणार आहे, कार घेणार आहे. दिस इज नॉट प्रॉफेसी. प्रॉफिटचं काम ते बेसिकली प्रॉफिटचं काम काय, ह्याचं काम काय, दोष दाखवणं, सुधारणूक, सुचवणं, दिशा, मार्गदर्शन, हे काम आहे. लक्षात राहील का आता हे बोट? त्यानेच कोणी, कोणी संदेष्टा, कोणी सुवार्थी. सुवार्थिक. आता ह्या बोटाकडे पहा, बघताय का? सर्वात मोठा आहे. म्हणजे ह्याचं रीच, याची पोहोच इतर बोटांपेक्षा जास्त दूरवर आहे. समजले का? याची रीच, ह्याला मधलं बोट काय म्हणतात? मध्यमा. अवघड शब्द, मिडल फिंगर, इट्स गुड. मधलं बोट सेवा कार्यात सगळ्यात जास्त माहित असलेली भूमिका जर कोणाची असेल, सुवार्थिकाची. इतरांची पोच जी आहे त्याच्यापेक्षा ह्याची पोच जास्त आहे, जास्त दूरवर आहे. म्हणून याची लांबी जास्त आहे. म्हणून हा कोण आहे? सुवार्थिक. सुवार्थिक. मधल्या बोटाची उंची किंवा लांबी इतर बोटांपेक्षा जास्त आहे. म्हणजे सुवार्थिकाचा आवाका या इतरांच्या पेक्षा जास्त आहे. आता हा काय करतो की लोकांना देवाच्या कळपात सामील होण्यासाठी त्यांचं स्वागत करतो. म्हणजे बाहेर जाऊन प्रचार करायचं, कृपादान त्याला असतं. आणि म्हणून त्याची तुलना मधल्या बोटाच्या बरोबर करता येते. परमेश्वराच्या कुटुंबात जे नाहीत त्यांना सुवार्थ सांगण्याचं काम आम्हाला दिलेलं आहे, प्रत्येकाला दिलेलं आहे. आणि परंतु सुवार्थिक हे जे आहेत हे प्रचार आणि साक्ष देण्याच्या कामामध्ये, म्हणजे सुवार्ता प्रसार करण्याचं आणि साक्षीद्वारे लोकांना प्रभूकडे आणण्याचं, लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण देणं, त्याच्यासाठी जिंकणं, आम्ही ज्याला म्हणतो आत्मे जिंकणं, विनिंग द सोल्स. देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की जो आत्मे जिंकतो तो शहाणा आहे, सुज्ञ आहे, वाईज आहे. नीतिसूत्रामध्ये म्हटलं की ही हू विन्स द सोल इज वाईज. मराठीतल्या भाषांतरामध्ये थोडस वश करतो लिहिलं, इट्स नॉट. जो आत्मे जिंकतो, ही हू विन्स द सोल, त्याचं काम काय? आत्मे जिंकणं आणि मग स्वतःचे फॉलोअर बनवणं नाही, मंडळीला जॉईन करणं. जिथली कुठली स्थानिक मंडळी, कारण ह्याची जागा फिक्स नाहीये. याचं नाव काय? पाळक. पाळक हा मंडळीला बांधिलाय. काय? पाळकाला जबाबदारी आहे मंडळीशी वचनबद्ध राहायचं. हा, ह्या रविवारी गेले पाळक साहेब कुठे? नाही, ते गेले छत्तीसगड. पुढच्या रविवारी नाही, पाळक बॉम्बेला गेले. त्याच्या पुढच्या रविवारी नाही, पाळक जरा तिकडे एक अशी सभा आहे, तिकडे गाणं गायला गेले. त्याच्या पुढच्या रविवारी नाही, पाळक आज काय इकडं माहित नाही कुठेतरी गेलेत, पण असं म्हणतात. ते त्यांचं कॉलिंग नाही, ते त्यांचं कॉलिंग नाही. त्यांनी समजून घ्यावं. आणि म्हणून जर वेळ मिळाला तुमचं कॉलिंग काय आपण शोधणार आहे, त्या क्वेश्चन तुम्हाला देईल मी. 35 सेट आणले. मंडळीशी बांधील, पण मग काढून फेकून नाही देत ना. मंडळी पाळकाला कम्फर्टेबल नाही ठेवत, अनकम्फर्टेबल होतो, पण त्याला ती सोडून नाही. हॅलो,
मेंढर नेहमीच चांगले असतात. मेंढपाळ चांगला किंवा वाईट असतो. काय म्हणताय? तसंच आहे ते. नाही तसंच आहे. As per this, they will simply follow you. They may not listen to you, but they will always follow you. तू जसं करतो तसं करणार. आणि म्हणून जसा पाळत तशी मंडळी. पाळकाला जर आउटरीचचं विजन आहे तर मंडळी पण आउटरीच काम करतात. पाळकाला जर विजन आहे की लहान मुलांमध्ये कार्य करायला पाहिजे तर मंडळी सगळी लहान मुलांमध्ये कार्य करायला. जर पाळकाला विजन आहे की आपण उपास प्रार्थना करायला पाहिजे तर मंडळी पण उपासमध्ये प्रार्थनेमध्ये पाळकाला पाळक जर प्रार्थनाशील आहे तर मंडळी प्रार्थनात. पाळक जर व्हिजिट देत नाही मंडळीला, मराठीमध्ये एक म्हण होती ना, जसा राजा तशी प्रजा, तसं पाळकाच्या बाबतीत आहे मंडळीचं. त्याच्या क्वालिटीज ते रिफ्लेक्ट होतात मंडळीची. हे खरं आहे. हे बोट कुणाचं बोट आहे? काय असते? मंडळीशी बांधील. किती अनकम्फर्टेबल राहिली तरी तिथंच राहावं लागतं, सोडता येत नाही. कारण ती जबाबदारी दिलेली आहे. जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रकट होईल तेव्हा मुकुट देण्यात येणार आहे, सांगितलं त्या मेंढपाळांना. हा, त्या मेंढपाळांना सांगितलं जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रकट होईल तेव्हा तुम्हाला मुकुट देण्यात येणार आहे. हा, पाळक लोकांची सेवा आहे. पाळकांकडे सोपवलेलं आहे. मंडळी सांगितलं ना, टाकून देता येत नाही. पास्टर या शब्दाचाच अर्थ आहे मेषपाल, मेंढपाळ, मेंढरांचं पालन करणारा. पालन म्हणजे फक्त दूध काढून लोकर काढून दूध खायचं नाही. त्यांचं संगोपन, त्यांची सुरक्षा, त्यांचा चारा पाणी, त्यांची वाढ ही त्याची जबाबदारी असते. बायबल मध्ये लिहिलेलं आहे. ते फक्त त्यांचं मांस खायला, त्यांना कापायलाच बघतात. काय करू, माझ्या बायबल मध्ये लिहिलेलं आहे. सांग, त्या मेंढपाळांचा मी बेत पाहिला असं देव. शिक्षक म्हणजे हे काय म्हणतो आपण याला? करंगळी. फार जाडजूड असते ना, फार मोठी असते ना. अंगठी घालतो, अशी दाखवतो. शेवटची म्हणजे लास्ट, इंग्रजीमध्ये म्हणतो ना बट नॉट लिस्ट, पण ती लिस्टच आहे. शेवटची कमी महत्वाची नाही आहे, पण वास्तविक पाहता तसंच नव्याला. शिकवणं म्हणजे ज्ञानदान. काय शिकवणं म्हणजे ज्ञानदान करणं आणि इतरांना त्यांचे कृपादाने चांगल्या प्रकारे लागू करण्याकरता प्रशिक्षण देणं हे त्याचं काम आहे शिक्षकाचं. आता लोकांच्या मध्ये कृपादान असतं वेगवेगळं देवाने दिलेलं. कोणीही दाना व्यतिरिक्त नाही आहे. वेगवेगळ्या प्रमाणामध्ये त्याने दिलेलं आहे. ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याने दिलेलं आहे. कुणीच म्हणू शकत नाही मला काही दान नाही, प्रत्येकाला. परंतु त्यांचं कृपादान काय, इकडे लक्ष द्या. कृपादान काय हे ओळखण्याचं काम ह्याचं आहे. कुणाचं? म्हणजे त्यांना मदत करायची ओळखायला. म्हणजे शिक्षक, प्रशिक्षक आणि मार्गदर्शक. तो कोण असतो? शिक्षक, प्रशिक्षक, ट्रेनर आणि मार्गदर्शन करणारा. हे जे काम आहेत ना, शिक्षण देणं, प्रशिक्षण देणं, मार्गदर्शन करणं, हे म्हणजे चर्च मधले मी म्हणतो, मंडळातले म्हणतो, देवाच्या लोकांमधले हे काम जे आहेत ना, हे दिसून न येणारं काम. आणि ह्याला आपली हाईट कमीच ठेवावं लागतं. मी बायबल टीचर आहे, मी बायबल टीचर आहे, मी बायबल. लीन, नम्र, लोकांनी लक्ष न दिलेले पण इतरांना एकत्र करणारे. एकत्र करायला अंगठ्याने नाही करत, अंगठ्याने असं कराल कदाचित. कोणाचं काम आहे? एकत्र करायला, जवळ आणायचं लोकांना.
जवळ आणायचं, देवाच्या जवळ आणायचं, वचनाच्या जवळ आणायचं, एकमेकांच्या जवळ आणायचं, एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करायचे. कोणाचं काम आहे? येशू ख्रिस्ताच्या शिष्यांच्या भरभराटीसाठी महत्वाचं काम आहे. याचं काम कोण आहे? शिक्षक. आता येशू ख्रिस्ताला पण रबी म्हणायचे, रबी शिक्षक. आता शिक्षक केवळ ज्ञान आणि माहितीमध्ये पारंगत नसतात, तर ते वचनाचे शिक्षक, त्यांना ते कृपादान मिळालेलं असतं. आणि शिक्षक हे इतरांच्या फायद्यासाठी काय करतात? लेखन करतात, अभ्यासक्रम करतात, व्याख्यान देतात आणि स्पष्टपणे आणि प्रभावीपणे जे आपल्याला सांगायचं आहे ते त्यांना व्यक्त होता येतं. ते शिक्षक. शिक्षक म्हणजे छडी मारणारे नाही, तर जे सांगायचं आहे समोरच्या माणसाला, याचं जे अंडरस्टँडिंग आहे तितकंच अंडरस्टँडिंग समोरच्या व्यक्तीचं झालं पाहिजे. हे शिक्षकाची तळमळ असते. दॅट इज टीचिंग. चहा घेण्याआधी पुन्हा इफिस 4:11 1 2 3 स्टार्ट. त्यानेच कोणी ह्या 4 साठी कोणी 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 शब्द आहे आणि व शिक्षक. याच्यासाठी नंतर व शिक्षक. ओके. त्यानेच कोणी संदेष्टा, कोणी सुवार्थी, व शिक्षक असे नेमून असे व्हेरी गुड. आपली ईश्वरी सेवा समजून घेण्यासाठी 5 पदरी सेवा ही जस्ट बिगिनिंग आहे. ही जस्ट सुरुवात आहे. आता आम्ही चर्च मध्ये काय करत असू स्वयंसेवीपणे, मे बी उठून खुर्च्या पुसत असू येऊन लवकर, कुणी कीबोर्ड वाजवत असेल किंवा कुणी बाकीचं काही देखरेखीचं काम करत असेल, ते ठीक आहे, ते व्हॉलेंटरीली आहे. पण हे जे आहे ना 5 पदरी सेवा, ही व्हॉलेंटरीली नाही आहे. ही नेमणूक आहे. काय नेमणूक. त्यानेच कोणी पाळक, प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक, शिक्षक असे नेमून दिले. म्हणजे कमिशनिंग आहे, नेमणूक आहे. बाकीचं जे आहे ना आम्ही करतो, क्वायर मध्ये भाग घे किंवा मला हे काम सांगितलं पास्टरनी, मग मी ते करतो, मग लोकांना ग्रीट करणं वगैरे वगैरे, सहभागितेमध्ये मदत करणं, आराधनेमध्ये मदत करणं, गाण्याची पुस्तकं वाटणं वगैरे, दॅट्स व्हॉलेंटरी. यू डू इट. हे जे आहेत ना प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक, शिक्षक, हे पोझिशन नाहीये, पद नाहीये, हे कार्यभाग आहे. सोपून दिलेले, नेमून दिलेले, त्यांनी तेथे कार्य करायचं असतं, कधीच चुकायचं नाही. आणि मे बी तुमच्यापैकी काही जण प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक, शिक्षक असतील, होतील, आय डोंट नो. कायम लक्षात ठेवा, हे पोझिशन नाहीये, ही पोस्ट नाहीये, हे पद नाहीये, हे कार्य आहे. हा कार्यभाग आहे, तुमच्या सेवेचं कार्य आहे ते. आणि ते पण तुम्हाला मंडळींना तयार करण्यासाठी दिलेलं आहे, याच्यासाठी की मंडळी सेवेच्या कार्यासाठी तयार होईल. आपल्यापैकी प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणात या सगळ्यातलं कृपादान दिलेलं असतं. आमचा कल कुठला आहे हे शोधणं गरजेचं असतं. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, टेस्ट जर वेळ मिळाला तर शेवटी आपण 10-15 मिनिटं लागतील त्याला किंवा जास्त लागतील. तुम्ही जितकं कोऑपरेट कराल तितकं फास्ट होईल, पण ते तुमच्या फायद्यासाठी होईल. 5 पदरी सेवा कशासाठी आहे ते समजून घेण्यासाठी. ठीक आहे.